नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आहे मल्लिकार्जुन या मंदिराच्या समोर. पहाटे 4 वाजता उठून आम्ही आंघोळ करून मल्लिकार्जुन मंदिरात भगवान शंकरांचं दर्शन घेतलं. इकडून जो दिसतंय ते मल्लिकार्जुन महादेवांचं मंदिर आपल्याला इकडं पाहायला मिळतंय. तर अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे आपण आतमधली शूटिंग करता नाही आली आपल्याला. तर आता आम्ही इथून आपल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, तर आम्ही तिथं चाललेलो आहे आत्ता. तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो ते मंदिर कसं आहे. तिथं जर फोन अलाउड असेल तरच मी तुम्हाला दाखवतो. अलाउड हां, फोन अलाउड आहे असं मनोज काका म्हणतात आपल्याला. तर नक्कीच मी तुम्हाला ते मंदिर संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर मंडळी, अशा प्रकारे आपण महाराजांच्या मंदिरामध्ये आवारामध्ये मंदिराच्या पोचलेलो आहे. ह्या ठिकाणी जो दिसतोय तो छत्रपती श्री शिवाजी महाराज इथं असताना हा दरबार भरायचा. तो दरबार आपल्याला भला मोठा इथं पाहायला मिळतो. सध्या तो बंद आहे, थोड्याच वेळात उघडेल, तो दाखवणार आहे आतमधून. तर त्याच बाजूला इकडे आपल्याला छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी ध्यान केलं होतं, ते ध्यान केंद्र आपल्याला इथं पाहायला मिळतं. ते सुद्धा बंद आहे आणि थोड्याच वेळात उघडणार आहे. तर इथं आपल्याला समोर एक स्तंभ दिसतोय आणि त्यावरती हे बॅनर लावलेले आहेत. इथं आपल्याला सर्वात आधी आपली भारत माता भगवा ध्वज घेऊन भारत माता दिसते. त्याच बाजूला या ठिकाणी आपल्या महाराजांचा महाराज व इथं जिजामाता व महाराज दिसतात. त्यानंतर दुर्गा माता महाराजांना तलवार देताना दिसतात. इथं श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांना उपदेश देताना दिसतात. इथं छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज दोघं सोबत असताना इथं आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी भारतातल्या पुण्य नद्या आहेत, त्या पवित्र नद्या आहेत, त्या आपल्याला प्रत्येकीचं जन्मस्थान आपल्याला इथं पाहायला मिळतंय. दवी साम्राज्य के निर्माता सम्राट श्री शिवाजी महाराज द्वारा निर्मित ध्यान मंदिर हे असं आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं हे ध्यान केंद्र आंध्र प्रदेशमध्ये आहे. तर हे आपण पाहू शकता कशा पद्धतीने आहे. उघडल्यानंतर मी दाखवतोच. एंट्री गेटला 15 रुपये प्रति व्यक्ती फी आहे. मंदिर 7 वाजता उघडत आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व आहे. आणि ध्यान केंद्रामध्ये जात असताना इथं आपल्याला घोड्यावरती स्वार मावळे दिसतात, त्यांच्या हातामध्ये भाला दिसतो. तर आपण आतमध्ये आलेलो आहे आणि आपल्या समोर महाराज ध्यानस्थ अशी महाराजांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्याच मागे भ्रमरंभा देवी आपल्याला पाहायला मिळते. तर हे संपूर्ण अशा पद्धतीने खूपच छान वाटते. आपण पाहू शकता कशा पद्धतीने इथं दिसत आहे. इथं 1677ला महाराजांनी हे ध्यान मंदिर बनवलं होतं. तर त्याचीच ही आपल्याला फोटो चित्र हे पाहायला मिळतं इथं. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण ध्यान मंदिर आपल्याला हे पाहायला मिळतंय. तर अजून आपण आतमध्ये पाहूयात, आपल्याला अजून काय काय पाहायला मिळतं. इकडे सुद्धा एक किल्ला आहे, हा राजगड आहे. तर आपण राजगड पाहू शकता यांनी कशा पद्धतीने बनवलेला आहे. आंध्र प्रदेशमध्ये हा राजगड ध्यान मंदिरामध्ये बनवलेला आहे. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण. इकडं सुद्धा एक गड आहे, इथे रायगड आहे. तर संपूर्ण हा रायगड आपला अशा पद्धतीने बनवलेला आहे. तर हे सर्व इथं खूपच सुंदर. इथं आपल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जिरेटोप, तलवार व कट्यार ठेवण्यात आलेली आहे. तर हे सर्व अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतंय. आता आपलं ध्यान मंदिर पाहून झालेलं आहे
आणि आता आपण सभा मंडपामध्ये चाललेलो आहे सभागृहात. तर जाण्याआधी ह्या पायऱ्या आपल्याला सुरू होतात आणि वरती सभामंडप आहे. तर अशा पद्धतीने सभामंडप जाण्याआधीचंच दृश्य मला दिसलंय. ज्ञान मंदिराचं दर्शन घेऊन आपण आलो आहोत आता शिवाजी महाराजांचा दरबार असणाऱ्या या शिल्पाच्या जागी. त्या ठिकाणी आपण पाहणार होतो शिवाजी महाराजांचा दरबार कशा प्रकारे इकडे उभा केलेला आहे. तुम्ही इथं आलात तर बघाल खूप छान पद्धतीने अष्टप्रधान महाराजांचे दाखवलेले आहेत. प्रत्येकाची पोझिशन काय काय आहे ते दाखवलेलं आहे, प्रत्येकाचं नाव दिलेलं आहे. सुरुवातीला सगळ्यात आधी आपल्याला दिसत आहेत महाराज. दरबारामध्ये एक छोटासा सीन सुरू आहे असं दाखवलं जातं आहे. मी तुम्हाला थोडंसं समजून सांगतो की काय नक्की इथं दाखवलं आहे. ह्या बाजूला जर पाहिलं असेल तुम्ही तर इथे एक व्यक्ती आहेत, त्यांचं नाव इथं तुम्हाला वाचता येईल. त्या ठिकाणी शार्पनेस आपल्याला येत नाही आहे, लाईट कमी असल्यामुळे फोकस तिथं होऊ शकत नाही. तर ते जे व्यक्ती आहेत ते तिथं एक पत्र वाचतात. ते पत्र वाचतात म्हणून महाराज ते पत्र ऐकण्यासाठी थोडेसे सिंहासनावरून पुढे झुकून ते पत्र ऐकण्याचा प्रयत्न करतात असा त्याचं शिल्प दाखवलेलं आहे. मग हे त्यानंतरचे सगळे अष्टप्रधान ह्या बाजूला 4 जण बसलेले आहेत. मध्ये जे तलवार घेऊन आहेत ते हमीरराव होते, सरसेनापती आहेत. ते फॉरेन काय एक्सटर्नल अफेअर्सचे मंत्री त्र्यंबकपंत आपल्याला सगळ्यात अलीकडे पाहायला मिळतात. त्यानंतरनं त्या बाजूला जिजामाता बसलेला आहेत, त्यांच्या शेजारी राजाराम महाराज आहेत. ते जे पत्र वाचतात त्यांच्या शेजारी संभाजी महाराज बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या बाजूला उरलेले अष्टप्रधान मंडळ आहेत. सगळ्यात अलीकडं हे मोरेश्वर आहेत, हेड ऑफ रिलिजियस अफेअर्सचे. मग अशा प्रकारचं हे अष्टप्रधान आहे. ते जे पत्र वाचतात त्या पत्राचं सगळेजणं नीट लक्ष देऊन ऐकून घेतात ते काय पत्र आहे. तर हे सुद्धा जे व्यक्ती आहेत ते सुद्धा त्यांचं नावसुद्धा आपल्याला इथं वाचता येतं का बघूया. तर जर तुम्हाला हे वाचता येत असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. तिथं रामचंद्रपंत अमात्य असं तिथं लिहिलेलं दिसतंय. तर ते तिथं ऐकतात काय नक्की चालू आहे. आणि असा हा या दरबारातला छोटासा प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. हे असं लांबून पाहायला दिसत असलं शिल्प. त्याच्या पलीकडे आपण हे जर चारही बाजूंनी पाहिलेत तर प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे स्वराज्य निर्मिती केली आणि त्यांच्या आयुष्यात काय काय घडामोडी घडल्या ह्याचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला पाहायला मिळतं. ते सगळं आपल्याला युवराज समजून सांगेल की नक्की कोणते कोणते शिल्प इथं कोरलेले आहेत. सगळ्यात पहिले शिल्प मी तुम्हाला सांगतो की शहाजीराजे आणि जिजामाता ह्या शिवनेरीवरती देवीचं दर्शन घ्यायला आलेले आहेत आणि ते तिथं दर्शन घेत आहेत. असं हे पहिलं शिल्प आहे. इथून शिवाजी महाराजांच्या चरित्राला सुरुवात झाली. आता पुढची कथा ऐकूया आपण युवराजकडून. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जन्म झालेला दृश्य पाहायला मिळते. त्याच बाजूला आपल्याला इथं शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावरती शपथ घेतलेला प्रसंग आपल्याला दिसतोय. ह्या इकडे छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊ माँसाहेब हिंदवी स्वराज्य का स्थापन करायचं किंवा रामायण, महाभारत, पुराण, युद्धकला, प्रशिक्षण हे सर्व सांगताना आपल्याला पाहायला मिळतात. ते आपल्याला छत्रपती श्री शिवाजी महाराज मादन्ना आणि आकांना यांच्या घरी जेवताना आपल्याला पाहायला दिसतात. तर अशा पद्धतीने खरं तर हा इतिहास आहे, तर तो सुद्धा आपण वाचू शकता. खरं तर इथं कुतुबशहाची भेट घडवून आणण्यात सर्वात मोठं काम या दोघांनी केलं होतं. मादन्ना आणि आकांना ह्या दोघांनी केलं होतं. तर इथं ह्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की छत्रपती श्री शिवाजी महाराज मल्लिकार्जुन महादेवांना दुग्धाभिषेक घालून प्रार्थना करतायत आणि हा त्याचा संपूर्ण इतिहास आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक हे ज्योतिर्लिंग 24 मार्च रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज इथं श्रीशैलमला आले होते आणि त्यानंतर 7 दिवस इथंच श्रीशैलममध्ये होते. तर या ठिकाणी श्रीशैलमवरून महाराज बालाजीला गेले 4 मेला. तर तो सुद्धा इतिहास आपल्याला इथं दाखवण्यात आलेला आहे. तर महाराज बालाजींचं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे आपण या आंध्र प्रदेशमधलं आपल्या पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं ध्यान मंदिर आणि त्यांचा इथल्या संस्थानाने केलेला
दरबार आपण पाहिलात, इथली सगळी शिल्प पाहिली, सगळ्या गोष्टी पाहिल्या. तुम्ही सुद्धा नक्की या ठिकाणी या, श्रीशैलम ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्या, भ्रमरांबा देवीचं दर्शन घ्या आणि या आपल्या शिवाजी महाराजांच्या या मंदिराच्या ठिकाणी नक्की या. आम्ही सुद्धा तिथं 5-10 मिनटं बसून ध्यान केलं, एक 5 ओंकार सुद्धा म्हणलो आणि आता आम्ही चाललो आहोत श्रीशैलममधल्या 6 वेगवेगळ्या ठिकाणांना पाहण्यासाठी. तिथं जी कालहस्ती किंवा पंचधारा किंवा साक्षी गणपती अशी काही ठिकाणं आहेत ती पाहण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. तर बघत राहा व्लॉग, पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल. आजचा हा व्लॉग इथे आपण थांबवत आहोत, संपवत आहोत. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये त्या 6 ठिकाणांना भेट देताना काय काय आपल्याला पाहायला मिळेल. तर बघत राहा, सबस्क्राईब करून ठेवा.